मंगलाराधिकं प्रतिगृह्णामः पुष्पमालिकेन प्रतिगृह्णामः सेवन्तिकाकुलचम्पकमाण्डेन वेदवितां मुकुटशोभरतये देवते मंगलमूर्ति ओ श्रीमंगलक्रतुण्डत्रेय सहस्रनामाय सदना संगटी भावाय निर्वाणी रक्षावे सुरवर्ग। आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सो प्रभावतीजी डाकणे यांचा सत्कार मंडळा ती पण या निमित्ताने मी गणेशच्या चरणी प्रार्थना करते। खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षी हे जे कार्यक्रम हे मंडळ घेत असतं अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेत असतात। म्हणजे सांस्कृतिक विषय असतील, सामाजिक विषय असतील आणि विशेष म्हणजे महिलांना प्राधान्य हे खरं ह्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे मंडळ स्थापन केलं तेव्हा सगळे पुरुष मंडळी होते आपल्या सर्वांच्या, पण आज मला याचा आनंद होत आहे की या सगळ्यांनी बॅकस्टेजला काम केलं आणि आपल्या महिलांना भगिनीला संधी दिली, तुम्हाला सर्वांना संधी दिली आणि या वर्षीच्या अध्यक्ष आपल्या सुनीताताई यांचंही मी आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन करते। खरं तर जेव्हा पुरुष आपल्या स्त्रियांना असे काही कार्यक्रम करण्यासाठी अशा काही याच्यासाठी प्रोत्साहन देतो तर खरंच हे आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे। म्हणायला असं असतं की पुरुष प्रधान देश आहे, पण मी तर नेहमी व्यक्तिगतरित्या असं मानत आहे की उलट आहे, आपला देश हा स्त्री प्रधान आहे आणि खरंच याचं सगळं श्रेय आपल्या पुरुष बांधवांना जातं। त्यानिमित्ताने मी सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देते। आज मी पत्रिका वाचली, कार्यक्रमाची अतिशय चांगली पत्रिका यांनी 10 दिवसाची आखलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे। प्रश्नमंजुषेचे कार्यक्रम झालेले आहे, महिलांसाठी लेझिम स्पर्धा मला वाटतं झालेल्या आहेत आणि कुणीही विचार न करणारे असं ज्येष्ठ नागरिकांसाठी मला वाटतं तुम्ही सर्वांनी विचार केला ही पण आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे, कारण त्यांनाही कुठंतरी आनंद घ्यायची त्यांनाही संधी तुमच्यामुळे मिळाली ही खरं एक चांगली गोष्ट आहे। आणि नक्कीच आज होम मिनिस्टर आज तर माझ्या सगळ्या भगिनी गुलाबी साडीत आहेत। गुलाबी हा रंग मला वाटतं प्रेमाचा रंग आहे आणि हे प्रेम ते आपल्या सर्वजण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ह्याचाही आपल्याला आनंद आहे। आणि नक्कीच आज होम मिनिस्टर कार्यक्रम तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलेला आहे की काकांनी सुद्धा आपल्या शहरासाठी आयोजित केला होता आणि अतिशय प्रत्येक महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे आणि तसंच आज आपले भाऊजी सुद्धा नक्कीच आज चांगला कार्यक्रम करतील। खरं तर मला खूप इच्छा आहे हा कार्यक्रम पाहण्याची, पण थोडा वेळ तर मी असल्यामुळे थांबता येत नाही, पण नक्कीच जर हे पारितोषिकीसाठी येण्याचं झालं तर मी नक्कीच येईल। तुम्ही सर्व महिलांनी या कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने सहभागी व्हा, बक्षिसं मिळवा हीच मी तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देते। परत एकदा मी या सुवर्णन्यूज मंडळाचं अभिनंदन करते आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी नक्कीच माझं असेल, काकांचं असेल, कसल्याही दृष्टी तुमचं सहकार्य तुम्हाला जर हवं असेल, तुम्हालाही माहिती आहे काका कधीच म्हणजे नुसतं राजकीय पुढारी नाही, सामाजिक क्षेत्रात तुमच्या सगळ्या गोष्टीत त्यांनी मी सहभागी असतात, तर कुठल्याही कार्यात तुम्हाला आमचं काही सहकार्य लागलं नक्कीच आम्ही सगळे मिळून तुम्हाला करू। परत एकदा आलेल्या माझ्या सगळ्या भगिनींचं मी धन्यवाद देते आणि मला वाटतं अजूनही काही महिला येणार असतील तर अजूनही तुम्ही मैत्रिणींना बोलून घ्या। स्वर्णयुग तरुण मंडळाचा गणपती आहे खूप छान, आनंदरावाचं नाव घेण्याचं आज मिळालं आहे मान। मी त्यांची मिसेस रौनक जानवी लोहिया। अच्छा, स्वतःलाच बारीक म्हणतो, मला वाटलं खारी भारी असं काही होतं, भारी होतं का? अच्छा, आपल्याला खारी खारी बारीक ऐकू आलं तर जमत होतं, पडत पडत पकडलं हरकत। ज्योती खेडकर कॉलेजच्या ग्राउंडवर अभिजित राव खेळत होते क्रिकेट, मला बघून त्यांची पडली नाही हो काहीच नाही, हे कॅमेरामॅनचे एफर्ट्स येतात, त्यांनी यांच्यावर झूम केलं आणि त्यांनी कार्यक्रमाला जर आता PIG साहेब तर आपण काय करा करणार ना, त्यांची खास ड्युटी आहे ती आपल्यासाठी। प्रवीण कुमार जी मेरे जीवन साथी। चला, अच्छा, तुमच्या सगळ्यांना तुमच्या सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। थोडंसं रिव्हर्ब कमी करा, सोपा खेळ, ठीक आहे। त्याच्या पहिले मी त्यांची राधा, बहुत बढिया। स्वाती अमितजी गुंडेच्या
हिरवीगार झाडं नदीच्या काठी अमितजींचे नाव घेते खास तुमच्यासाठी. धन्यवाद अमितजी. सुरेखा क्षीरसागर सासर माहेर मायेचे जीवन माझे सौख्य. मौसम बदल जाता थोडासा आवाज वाढवतो. क्या बात है. इतके मजा येत नाही. काहीतरी टेन्शन पाहिजे. हे नकोय गाणं. गुलाबी नकोय. चला गुलाबी साडी. गुलाबी साडी. येस. ठरवणार जातं का गुलाबी साडी? नाही ना. वही दिसत होतं बरं. विषयने हाडे आपाचं प्रेमीचं काढे आपाचं घरात जाते आपाचं बाहेर ते गाडे पहिलं नाके तुला मागे उभारे समजलं काळ तुझी समजला चारे लोक थोडंसं दूर हात करायचा आहे. पळायचं आहे. बाई फोटो आहे. अच्छा मग यंदा परत का खेळायला लागलं? आज तर काही नाहीये. एकदा IPL ची ट्रॉफी जिंकली तरी धोनी म्हटला पुढच्या वर्षी मी खेळणारच आहे. तो धोनी आहे. तो आपाचं बाहेर गाडे वहिनी इकडे. ही दोन दुसरा चांदीच्या ताटात साखळी साखरे तिकडे मुकेश रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकडे. मला वाटलं तोंड वाकडे विकडे असं येतं काय म्हणून जरा. अश्विनी बोरुडे सोनवणे. अश्विनी बोरुडे सोनवणे. मारतात काय आता समोर बघा केलं. मी नाही. इंदोरीकर महाराज म्हणतात जगात अशी कुठली बाईच नाहीये की इकडे बाई आल्या. तुम्हाला दिसतं सगळ्यांना? ठीक आहे ना. तुमच्या समोर बरं निघाली मळ्यात. हा आता हे जसं तुम्हाला म्हटलं ना मी, आपण हे प्रात्यक्षिक करून दाखवलं की सगळ्यांना याची करा. तळ्यात देवाला द्यायचं का येऊ अशा चालल्या लगी बगी पटपट करायचं. हा चला 3, 2, 1 गो. मळ्यात आता नाही. हा संपलाय तुमचा सगळ्यांचा देवाला द्या. 3, 2, 1 गो. मळ्यात चला वहिनी. मळ्यात चला लवकर. चला 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 लवकर. बिगी बिगी झालं की आता. वहिनी बाद बाहेर वाचवा. वहिनी बाहेर बाद. वहिनीला कळणं लई स्लो झालं आहे. इन करता पण स्लो आहे. चला 3, 2, 1 गो. तळ्यात वहिनी तळ्यात म्हटलं की समोर ना.
बाये दैने बाये ठीक आहे कळलं ना ओके रेडी चला 3 2 1 गो दैने बाये बाये थँक्यू वहिनी बाये तिथं उभं राहिला पाच घरी माझा दाय तिकडे आहे उजवा हात तुमचा इकडे आहे ना आपण तुमचा तरी दाय इकडे येईल ना दहीने बाय असं असतं ठीक आहे भाभीजी दहीने मतलब उजवा हात खाणे का 1 2 3 जणी बाद हल्लच नाही बिचाऱ्यांना कळलंच नाही दाय कुठून बाय कुठं 1 2 3 बाद तुम्हाला कळलं तुम्ही हल्लच नाही हो समोर आलं प्रश्नाकडे लक्ष असू द्या प्रश्न असा आहे जर रस्त्यावरती जाताना तुम्हाला एक पिशवी सापडली जी बेवारस होती तुमच्या मनात धाकधूक होती ती पिशवी उचलावी की नाही पण तरी देखील तुम्ही हिम्मत करून ती पिशवी उचलली आणि तुमचं नशीब उजळलं ती पिशवी जशी तुम्ही घरी आणली तुम्हाला कळलं त्या पिशवीमध्ये रोख 1 करोड रुपये वहिनी बाहेर गेल्या दैने जायचं होतं बाद ह्या दोन आहेत पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला जातील ह्या दोघींचं नाव लिहून घ्यायचं नाही नाही भेटली की आता ते पेवर म्हणून म्हटलं तुम्हाला स्टोरी सांगितली पिशवी तुम्ही घरी आणली तुमची 1 करोड झालेत आता त्याच्यामुळे पेवरचा प्रश्नच नाही आता तुम्ही पोलिसात कंप्लेंट करणार नाहीये शॉपिंग करणार आहे का बरं करणार शॉपिंग करून शॉपिंग करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी गाजवणारच 1 करोडची शॉपिंग सगळं आहे ते दान देण्याची बी थोडीशी हे घेऊ म्हणजे की आपण ते कुठंतरी देवाला पण देऊ कोणत्या कार्यासाठी पण यूज करू आता शॉपिंगच नाही करणार नाही 1 करोडचा हिशोब पाहिजे मला वहिनी हा हा मग आता 1 करोड म्हणजे तुम्ही दान किती देणार 1 रुपया 21 रुपये 1 म्हणजे आता सुवर्णयुग तरुण मंडळाला तुम्हाला देणगी द्यायची तुम्ही किती देणार 1 करोड मध्ये आता ते फुकटच जर भेटली असेल तर 21 लाख तर सहज दिल ना माझ्या नावाला 21 लाख तर लक्षात ठेव 21 लाख रुपयाची वर्गणी या ठिकाणी बाकी हिशोब परत सांगते तुम्ही नाही 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 एकदम हिशोब आहे पुढे गेलं की मागं नाही हा शॉपिंग कितीची करायची ओके हॉस्पिटल वृद्धाश्रम ओके अनाथाश्रमसाठी 50 लाख नाही का होणार आयडियाची कल्पना होती चला 75 लाख असे ग्लास जमा करायचे आहेत ठीक आहे ज्यांचे जास्त ग्लास जमा होतील तुमच्यापैकी 2 जणी ह्या फायनलिस्ट असतील ठीक आहे म्युझिक पटकन कसा पाहिजे 12 डझन भर बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डझन 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 किती आहे 3 2 5 10 17 1 2 3 फरक कितना है 13 ये 17 है तेनो 14 है ये 17 वाली है और ये 14 वाली है ये फोन लावायचा तुम्ही सांगायचं नाही स्पीकरवर हॅलो मिस्टर मध्ये माईकवर हॅलो मी बोले मी बोलते हे होम मिस्टर मध्ये भाऊजींजवळ जोरदार टाळ्या पाहिजे
रँडम खेळ फक्त आपल्याला कळणार आहे कोणाला भेटणार आहे मनाची पैठणी. हा बहिणीच्या आत्ता हसू नका सर. 3 तुम्ही जो याचा अर्थ असा होतो ना की जो हसला तो बाहेर. एकमेकांना हसवण्याचा प्रयत्न करायचा पण आपल्याला हसू यायला नको. ठीक आहे. जर तुम्ही हसलात तुम्ही बाहेर. 3, 2, 1 म्युझिक. म्युझिक सुरू झालं का? पैठणी नियम कळालाय. म्युझिक रेडी. झुमकावारी बरोबर 3, 2, 1 गो. जोरदार टाळ्या म्हणजे आजच्या दिवसाचा आज शेवटचा खेळ आहे त्याच्यामध्ये कळणार आहे. मागे गेला मागे मागे वहिनी मागे 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 थांबून जा थांबून जा. नाही नाही इथे आहे बघा ही रेष. आपल्याकडे विजेता आहे दुसऱ्या. प्रणिता दैफळे यांनी त्यांना हे बक्षीस द्यायचंय. टाळ्यांच्या गजरात त्यांना हे बक्षीस वितरण करूया. तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिक्सर दैफळे इलेक्ट्रॉनिक शेवगाव रोड यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दैफळे विजेत्या नेहा पारस भंडारी आणि भंडारी वहिनीसाठी सुद्धा. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सोन्याची नथ. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सोन्याची नथ. विजेते आहेत जान्हवी लोहिया आणि हे बक्षीस देण्यासाठी मी उज्ज्वला वहिनी व संगीता ठाकूर यांना आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सोन्याची नथ शेवाळे सराफ नवीपेठ पाथर्डी यांच्या वतीनं आणि विजेते आहेत जान्हवी लोहिया. त्यांच्या वतीनं स्वाती भाभी आणि आरती भाभी यांना मी विनंती करतो की कृपया त्यांच्या हस्ते त्यांनी बक्षीस द्यायचंय. मानाची पैठणी विजेत्या राखी आनंदजी जुनावात के गांधी कापड शोरूम यांच्या वतीनं ही मानाची पैठणी. आपला मोलाचा वेळ दिला. कार्यक्रम सुंदर असा सादर केला असे आमच्या मंडळाचे स्नेही आदरणीय द्वितीय बक्षीस देणारे शेवाळे सराफ यांचेही मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तृतीय बक्षीस दैफळे इलेक्ट्रिकल्स यांनी दिलं होतं मिक्सर. आभार व्यक्त करतो. तसं हा
दोघी सोबत यायचं, दोघी सोबत. चला 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 या. तुम्ही तिकडनं मागे जा. येस येस